हिने कंटिन्यू केलं पाहिजे, स्वतःसाठी ही वेळ देते आता. मग त्यांनी एक दिवस असंच युट्यूब चॅनल वरती सर्च केला आणि पहिला व्हिडिओ होता डान्स विथ दीप्ती. एक्सरसाइज सुरू आहे, हात वरती करतायत, बेली बेंड करतायत, एवढं तर मी पण करू शकते. जास्तीत जास्त फॅट लॉस झालेला आहे. खूप म्हणजे खूप असे हातात असून आता माझं वेट लॉस पण होणं सुरू झालंय, इंच लॉस झालं आहे. था मेडिकेशन तो 2012 से मेरे साथ में था। लेकिन ऐसा क्या अलग हुआ मेरे साथ में, मैंने डाइट तक नहीं फॉलो की थी। अर्चना को मैंने तब तक ज्वाइन नहीं किया था जब तक मेरे लेवल्स नॉर्मल आए थे। जस्ट मैंने रेगुलरली डीडब्ल्यूडी फॉलो किया था। जस्ट मतलब रिजल्ट मिल रहा है तो मुझे उसको कंटिन्यू करना है। और सेशंस भी इतने अमेजिंगली डिजाइंड है डीडब्ल्यूडी के की कभी ऐसा बोर होता ही नहीं है। अगर नमस्कार, मी सोनाली कुलकर्णी आणि माझ्या शी प्लॅन्स डिनर या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे. आणि इंटरनॅशनल वुमन्स डे येतो आहे, तर हा व्हिडिओ खास माझ्या सबस्क्रायबर मैत्रिणींसाठी. सगळ्यात पहिल्यांदा साऱ्या माझ्या मैत्रिणींना हॅपी वुमन्स डे, महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी स्पेशल आहे, कारण मला ह्या व्हिडिओमधून तुमचं सेल्फ मोटिवेशन वाढवायचं आहे, त्याचबरोबर फिटनेसकडे लक्ष देण्यासाठी पण मोटिवेट करायचं आहे. आणि त्याचबरोबर स्वतःचं हेल्थ जपण्यासाठी दिवसातून किमान 1 तास तरी वेळ स्वतःला द्यायला हवा, हे तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. तुम्ही जर यूट्यूबवरती फिटनेस संदर्भात जर सर्च केलं डान्स विथ दीप्ती, तर तुम्हाला खूप सारे वर्कआउटचे व्हिडिओज दिसतील, जे सगळेच्या सगळे इफेक्टिव्ह आहेत. पूर्वी मी हे डान्स विथ दीप्तीचे यूट्यूबवरचे व्हिडिओज फॉलो करत होते, पण माझी कन्सिस्टन्सी राहत नव्हती, म्हणून मी दीप्ती मॅमचे ऑनलाईन क्लासेस पण आहेत ते मी जॉईन केले. आणि मी आता परमनंट डान्स विथ दीप्तीच्या क्लासेसची एक मेंबर आहे. दीप्ती मॅमच्या सकाळपासून ते संध्याकाळपर्यंतच्या भरपूर अशा बॅचेस आहेत. त्यातलीच मी सकाळची 9ची बॅच श्रद्धा सूर्यवंशी मॅम आहेत त्यांच्यासोबत करते. आणि त्या पूर्ण जर्नीमध्ये मला झालेलं जे ट्रान्सफॉर्मेशन आहे माझ्यामध्ये, त्याची फिटनेसची माझी जर्नी आहे ती मी सगळी माझ्या यूट्यूबच्या चॅनलवरती शेअर केलेली आहे. याचा व्हिडिओ मी पूर्वीच पोस्ट केलेला आहे, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही माझी जर्नी नक्की बघा. तर डान्स विथ दीप्तीच्या ट्रेनर ज्या बाय प्रोफेशन IT प्रोफेशनल आहेत, ज्या आमच्या बॅचेस कंडक्ट करतात सकाळी 9 वाजता, अशा त्या श्रद्धा सूर्यवंशी मॅम आहेत. त्यांच्यासोबत आज आपण इंटरव्ह्यू करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत डान्स विथ दीप्तीबद्दल. त्याचबरोबर अजून माझ्यासोबत आज माझ्या मैत्रिणी पण काही असणार आहेत क्लासमधल्या, ज्यांच्यामध्ये माझ्यासारखे ट्रान्सफॉर्मेशन झालेले आहेत. त्याही आपल्यासोबत त्यांचे अनुभव, त्यांच्यामध्ये झालेलं ट्रान्सफॉर्मेशन शेअर करतील. त्यांना जे जे प्रॉब्लेम्स होते ते कसे सॉल्व्ह झाले हेही आपल्याला सांगतील. तर आपण इंटरव्ह्यूला सुरुवात करूया. आणि माझ्यासोबत आहेत आमच्या मॅम, आमच्या मेंटॉर श्रद्धा सूर्यवंशी मॅम. मॅम, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आणि थँक्यू सोनाली, थँक्यू सो मच. हां, आणि मला तुमच्याशी डान्स विथ दीप्तीच्या निमित्ताने गप्पा मारायच्या आहेत. मला तुमच्या क्लासचा तर खूप जास्त फायदा झालाच. माझी स्टोरी खूपच हायलाइट पण झाली सगळी. तर तुम्ही तुमच्याबद्दल थोडंसं सांगावं. मी श्रद्धा सूर्यवंशी, मी पुण्याची आहे. बाय प्रोफेशन मी एक IT प्रोफेशनल आहे. आणि डान्स विथ दीप्ती जर्नी कशी स्टार्ट झाली हे जर सांगायचं झालं तर कोविड स्ट्रक झाला होता. कोविडमध्ये आपण लॉकडाऊनमध्ये घरी होतो आणि घरी असताना फिटनेस मतलब काही हालचाल खूप कमी होती, भलेही घरातली कामं खूप जास्त होती, स्ट्रेस लेवल जास्त होता, बट ॲज कम्पेअर टू द स्ट्रेस लेवल ऍक्टिव्हिटी लेवल कमी होती. आणि तेव्हा मी एक 4 वर्षाच्या मुलीची आई होते. तर जेव्हा तुमची आई बनण्याची प्रोसेस स्टार्ट होते, तेव्हा तुम्ही सोडून बाकी सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात आपल्यासाठी. तर जेव्हा कोविडमध्ये वर्क फ्रॉम होम स्टार्ट झालं, तेव्हा माझे 2 तास वाचले डेलीचे ट्रॅव्हलिंगचे, जाताना 1 तास, येताना 1 तास. तर त्यातलं 1 तास मी स्वतःला देण्याचं ठरवलं, कारण तोपर्यंत स्वतःसाठी वेळ काढणं पॉसिबल होत नव्हतं. बरोबर. मग त्याच्यानंतर मी काय केलं, 6 महिने, जवळपास पहिले 6 महिने वगैरे बाकीचे फॉर्म ट्राय केले, योगा, ऑनलाईन झुंबा क्लासेस, हे सगळं ट्राय केलं, पण मला कुठेही असं कनेक्शन फील नाही झालं किंवा तेवढा म्हणावा तसा इफेक्ट फील नाही झाला. मग मी सगळं सोडून शांत बसले थोडे दिवस. पण माझ्या घरी माझ्या मिस्टरांना वाटत होतं की नाही, हिने कंटिन्यू केलं पाहिजे, स्वतःसाठी ही वेळ देते आता. मग त्यांनी एक दिवस असंच युट्यूब चॅनल वरती सर्च केला आणि पहिला व्हिडिओ होता डान्स विथ दीप्ती.
डान्स मला बिलकुल आवडत नाही. लहानपणापासून मी कधीही डान्समध्ये नव्हते. सो मी ओके, त्यांनी लावलं, मी 15 मिनिटं अशी बघतच बसले होते. हा चालू आहे चालू आहे. पण 15 मिनिटानंतर माझ्या लक्षात आलं की हा डान्स नाहीये. ओके, हा एक्सरसाइज सुरू आहे. हात वरती करतायत, बेली बेंड करतायत, एवढं तर मी पण करू शकते. 15व्या मिनिटाला मी खाली उतरले फ्लोअरवरती सोफ्यावरून, आणि मग मी जे मुवमेंट चालू केली बॉडीची, आपला जवळपास 30 मिनिट्सचा कार्डिओ असतो. ऍट द बरोबर. एंड ऑफ द सेशन, मतलब 15 मिनिटं पूर्ण झाल्यानंतर मी फुल घामेघूम झाले होते. म्हटलं हे काहीतरी वेगळंच आहे यार, हे काहीतरी वेगळंच आहे. मग मला ते खूप असं, आणि मेंटली पण इतकं रिफ्रेशिंग फील झालं की नेक्स्ट डे मी पुन्हा तोच व्हिडिओ लावला, आणि मी जवळपास आठवडाभर एकच व्हिडिओ करत होते. आणि मग त्याच्यानंतर जी माझी जर्नी स्टार्ट झाली, मग मी कंटिन्यू एकदम डेडिकेटेड फॉलोअर बनले डान्स विथ दीप्तीची. मग मी त्यांच्या रेकॉर्डिंग मध्ये ऐकायचे की डान्स विथ दीप्ती इंस्टाग्राम हँडल आहे, वेबसाईट आहे. ओके, मग मी एक्सप्लोर करायला स्टार्ट केलं. मग मी इंस्टाग्राम तोपर्यंत यूजही करत नव्हते. मी डान्स विथ दीप्तीसाठीच अकाउंट ओपन करून बघितलं की काय आहे, चला बघूया फॉलो करून. मग त्याच्यानंतर मध्ये लक्षात आलं की त्यांच्या प्रोफाईलवरती, दीप्तीच्या प्रोफाईलवरती खूप सारे जर्नीज लोकांनी शेअर केलेले शेअर आहेत. केलं. मग मग मला वाटलं हे कसं शेअर करत असतील, दीप्ती कसं शेअर करतात रेकॉर्डिंग, म्हणजे आपण कुठेतरी शेअर केल्यानंतरच त्यांच्याकडे तो व्हिडिओ जातो. बरोबर. मी माझे रेकॉर्डिंग दीप्ती सोबत शेअर करायला लागले. 2022 मध्ये दीप्तीने व्हॉलेंटिअर प्रोग्राम लॉन्च केला. मग ओके. त्याच्यामध्ये आम्ही काय केलं, जवळपास 5 ते 6 महिने फ्री झूम बॅचेस चालवले. म्हणजे जगामधून लोक बॅचेस जॉईन करायचे. एक जस्ट 1 क्लिक अवे सेशन होतं ते, मतलब एक लिंक क्लिक करायची आणि यू आर इन टू द झूम. ओके, ओके. तर तो अशा बॅचेस म्हणजे लोकांपर्यंत फिटनेसचा अवेअरनेस स्प्रेड करण्यासाठी म्हणा, किंवा लोकांना मोटिवेट करण्यासाठी काही व्हॉलेंटियर्स पूर्ण जगामधून पुढे आले. एक 15-20 लेडीज पुढे आल्या आणि आम्ही व्हॉलेंटिअर प्रोग्राम स्टार्ट केला. मग त्याच्यानंतर फुल 5-6 महिने आम्ही त्या बॅचेस सक्सेसफुली रन केल्या. मग त्याच्यानंतर आता असं वाटायला लागलं की लोकांना गरज आहे फिटनेसची, खरंच गरज आहे, आणि लोकांना हे आवडतंय, लोकांपर्यंत आपण पोहोचू शकतो. म्हणजे पोहोचू मी इथे शकतो. घरामध्ये बसून जगाच्या कुठल्याही कोपऱ्यापर्यंत पोहोचू शकते युझिंग दिस मीडियम. मग दीप्तीने काय केलं की सर्टिफिकेशन प्रोग्राम लॉन्च केला पहिला. मग तोही कम्प्लीट केला मी, आणि गेली जवळपास, मग मी त्याच्यानंतर 9ची बॅच स्टार्ट केली माझी सकाळी. मग 9 ते 10ची बॅच मी रन करते, ती गेले जवळपास 2 वर्ष झालं आता मी रन करत आहे. तर त्याच्यामध्ये जवळपास 200+ लोकांनी आतापर्यंत स्वतःच्या फिटनेस जर्नी परस्यू केलेली आहे. माझ्याही इंस्टाग्राम हँडलवरती खूप साऱ्या ट्रान्सफॉर्मेशन जर्नीज आहेत. मला याच्यातून जो लोकांचा आशीर्वाद मिळतो, त्याच्यानंतरचं जे फिलिंग असतं ते लिटरली शब्दामध्ये नाही सांगू शकत. म्हणजे तुमची जर्नी पण इंस्टाग्राम पासून सुरू झाली दीप्तीशी कनेक्ट व्हायला. युट्यूब पासून सुरू झाली आणि कनेक्शन इंस्टाग्राम पासून एस्टॅब्लिश झालं. ओके ओके. म्हणजे इंस्टाग्राम वरती तुम्ही कनेक्ट झाला, एकमेकींशी बोलू लागला, राईट. आणि त्यानंतर मग व्हॉलंटिअर प्रोग्राम रन झाल्यानंतर मग तुम्ही ट्रेनर पर्यंत ही जर्नी सुरू झाली तुमची. येस. ओके. तर नाईस जर्नी आहे तुमची. माझा अजून तुम्हाला असा प्रश्न आहे की वेट लॉस आणि फॅट लॉस ह्या दोन वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत. तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगा की बऱ्याच जणींना वेट लॉस करायचं असतं, पण फॅट लॉस करणं ही गोष्ट सगळ्यांनाच माहिती नाहीये की फॅट लॉस कसं करतात किंवा काय होतं. तर ह्या दोन्ही मधला नेमका डिफरन्स काय आहे, आणखीन नेमका आपल्या ह्या क्लासमुळे आपल्याला कसा बेनिफिट होऊ शकतो? ओके, वेट लॉस तुम्हाला इझिली वेइंग स्केलवरती दिसतो. आज 50 किलो वजन आहे, एक 2 आठवड्याने 48 झालं, ते तुम्ही इझिली मेजर करू शकता. पण फॅट लॉस किंवा इंच लॉस हा असा पटकन मेजर करता येत नाही. तो आपल्याला दिसतो, किंवा आपले जे जुने Yes. कपडे असतील त्याच्यामधून आपल्याला क्लिअरली कळतं की हा ड्रेस मला टाईट होत होता आणि आता लूज होत आहे. पण कधी कधी काय होतं, वर्कआउट स्टार्ट केल्यानंतर तुमचं वजन एकतर कॉन्स्टंटही राहू शकतं किंवा वाढूही शकतं. पण तुमचे इंचेस कमी होत आहेत, तुमचं फॅट बर्न होत आहे. याचा अर्थ असा आहे का की तुमची फिटनेस जर्नी सक्सेसफुल नाही आहे? बिलकुल नाही. तर तुमची जर्नी सक्सेसफुल आहे, कारण तुमचे चांगले मसल्स बिल्ड होत आहेत. तुमची स्ट्रेंथ वाढत आहे, यू हॅव गॉट गुड मसल्स, आणि तुमचं वजन कॉन्स्टंट आहे किंवा वाढूही शकतं. पण तुम्ही स्लिम ट्रिम होत आहात, तर तुमचे एक्सेस बॉडी फॅट जे आहे ते निघून जातं आणि यू स्टार्ट लुकिंग गुड. सो दिस इज द Okay. सटल डिफरन्स. आणि आपण आता हेच करतो आपल्या डान्स विथ दीप्तीमध्ये, की वी डोंट सेल वेट लॉस. आम्ही कधीही म्हणत नाही की तुम्ही 2 महिने बॅच जॉईन करा, 10 Yes. किलो वेट लॉस घ्या. नो, आम्ही हेल्थ प्रमोट करतो.
सो वी बरोबर. बिल्ड हेल्थ. मग त्याच्यामध्ये आम्ही कुठलेही सप्लिमेंट्स देत नाही. आम्ही नॅचरल जे घरचं फूड असतं ते खाऊन कसा वेट लॉस करता येतो हे शिकवतो. आपण कुठलेही इक्विपमेंट्स यूज करत नाही. जसं आपण जिम मध्ये जाऊन हेवी वेट्स उचलतो नाही, आपण जस्ट 1 किलोचे डंबल्स, कारण आपण फुल बॉडी वर्कआउट देतो. तो वी डू वर्कआउट्स इन द व्हेरिएशन, समटाइम्स आर्म्स, समटाइम्स बेली, लेग्स. तो जेव्हा आपण अप्पर बॉडी करतो तेव्हा फक्त आणि फक्त डंबल्स यूज करतो. डंबल्स जरी नसतील तरी आपण 1 लिटर वॉटर 1 बॉटल लिटरचं घ्या पाणी. घरची आणि एक्सरसाइज करा. म्हणजे अशी कुठलीही गोष्ट नाहीये ह्या जगामध्ये की ज्याच्यामध्ये तुम्ही एक्सक्यूज देऊ शकता की मी डान्स विथ दीप्ती वर्कआउट नाही करू शकत. करू शकत. करेक्ट. सो आणि घरच्या घरी करू शकतो आपण. कुठेही जाण्याची गरज नाहीये. 2 मिनिटं आधी लॉग इन करा, क्लास झाला की लॉग आउट करून तुमचं तुमचं घरचं काम करा. तो तुमचा टाइमही सेव्ह होतो आणि तुम्ही बरोबर. कुठलीही बॅच जॉईन करू शकता. आपल्याकडे सकाळी 5 पासून रात्री 9 पर्यंतच्या बॅचेस आहेत. तो जवळपास 25 to 30 ऑप्शन्स आहेत. सो टाइमचाही एक्सक्यूज नाही की मला या वेळेत जमत नाही किंवा मला जमतं त्या वेळेमध्ये बॅच नाहीये, असंही नाहीये. सो जेवढं पॉसिबल होईल तेवढं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि बॅचेस नाही जमल्या तर YouTube चॅनलवरती YouTube भरपूर सारे व्हिडिओज पण आहेत आहेत ज्याने त्यात. आपण करू शकतो. तर श्रद्धा मॅमना मी बरेचसे प्रश्न विचारले आणि आपल्याला बऱ्याच गोष्टी जाणून घेता आल्या डान्स विथ दीप्ती बद्दल आणि त्यांच्या स्वतःबद्दल पण. तर माझ्यासोबत माझ्या क्लासमध्ये आमच्या एक काकू आहेत, ज्यांना माझ्यासारखा सेम छान रिझल्ट मिळालेला आहे. आणि आपण आपली त्यांची जर्नी विचारूया. त्या माझ्यापेक्षा जास्त छान पद्धतीने त्यांची जर्नी एक्सप्लेन करू शकतात. तर काकूंचं नाव आहे शीला पाटील. आणि नमस्कार काकू, तुमचं माझ्या YouTube नमस्कार. चॅनलवर स्वागत आहे. आणि नमस्कार. तुम्ही डान्स विथ दीप्तीशी कनेक्ट झालेलाच आहात, तर तुमच्या जर्नी बद्दल काय सांगाल? नमस्ते, मी शीला पाटील. माझं वय 55 आहे आणि मी डान्स विथ दीप्ती जुलैच्या लास्ट वीक पासून मी जॉईन केलं. जुलै जॉईन केलं 2023. हा 2023. हम्म. माझं कसं झालं, मी ऑक्टोबर मध्ये ताडोबाला जाणार होते. मग तिथं जीप मध्ये चढायला तर यायला पाहिजे आणि माझा जो पाय आहे तो म्हणजे आपण बसमध्ये जे चढतो ते बसमध्ये चढत्याच्या ह्याच्यावरती पण ठेवण्यात मला येत नव्हता. ओके, म्हणजे पायच उचलता येत नव्हता तुम्हाला. पाय म्हणजे वर जातच नव्हता तो. बर. मग ते जिप्सीमध्ये चढायचं कसं, जीप मध्ये वगैरे. हा, म्हणून मग मी तेव्हा ठरवलं की बाबा श्रद्धाचे व्हिडिओ तर मी बघतच होते, पण जॉईन करायचं असं काही योग आला नव्हता. पण मग तेव्हा मग जुलै एंडच्या ह्याच्यामध्ये मी तिला फोन करून सांगितलं की असं असं मी जॉईन होणार आहे म्हणून. बर. लगेच त्याच्यानंतर माझं जर्नी जे चालू झालं, मग त्याच्यामध्ये मला खूप म्हणजे खूप फरक जाणवला. अगदी 1 महिन्यामध्ये मला खूप फरक जाणवला. आणि आता जो मी हा ड्रेस घातलेला आहे, हा ड्रेस मला टाईट होत होता, पण आता जो हा ड्रेस आहे तो असा इतका म्हणजे इतका लूज असं बेली फॅट बापरे. हा तेच. हा खूपच लूज झालाय. खूप तुम्हाला इफेक्ट जाणवलेला आहे म्हणजे. हो. आणि कसं आहे त्याच्यानंतर म्हणजे मग मला स्वतःला पण असं आवडायला लागलं की बाबा आपण नेहमी ड्रेस ट्राय करावेत, फोटो काढावेत. आपले किती इंचेस वेट लॉस पेक्षा इंच लॉस भरपूर झालेला आहे माझं. खूप म्हणजे खूप असं. तुम्हाला फॅट लॉस सोबत वेट लॉस पण झाला ना तुमचा? हो, वेट लॉस पण झालाय, पण जास्तीत जास्त फॅट लॉस झालेला आहे. खूप म्हणजे खूप. असं हाताचं पण हे खूप हे झालेलं आहे. आणि सुरुवातीला कसं होतं, हात वर केल्यानंतर जे हाताला भरून येत होतं किंवा गोळे येत होते, ते आता पूर्ण कमी झालेले आहे. ओके. आणि स्टॅमिना वाढलेला आहे, ऍक्टिव्हिटी झालेली आहे, म्हणजे असं खूप उत्साह वाटतोय असं एकदम. आहे अशीच फॅटी आहे, पण त्याच्यासाठी मी वेट लॉस साठी सगळे केले, होमिओपॅथी, आयुर्वेदिक, बाकीचे सगळे जे काही असतील ना ते सगळे सगळे उपाय केले, पण काय वेट लॉस पण झालं नाही आणि फॅट लॉस पण झालं नाही. हा, वेट आता म्हणजे मी मेडिकल चेकअपला, हाय बीपीचा त्रास असल्यामुळं दर 3 महिन्यांनी मी मेडिकल चेकअपला जातेच. पण आता गेली 2-3 वर्ष झालं ना, माझं वेट 111 111 होतं. बापरे. आणि ती वेट घेऊन म्हणजे सवयच झाली होती तशी त्याची.
पण नंतर जेव्हा मी हा क्लास जॉईन केला तेव्हा 1-1.5 महिन्यामध्ये माझं 4 ते 5 किलो वजन कमी झालं. त्याच्यानंतर आता हळूहळू कमी व्हायला लागलेलं. म्हणजे मी सगळं प्रकार करून बघितले तरी वेट काही कमी होत नव्हतं, फॅट पण कमी होत नव्हतं. पण आता हे क्लास जॉईन केल्यापासून ना पहिल्यांदा फॅट आधी हळूहळू कमी व्हायला लागले, आता वेट पण कमी व्हायला लागले. म्हणजे तुमच्या ट्रान्सफॉर्मेशनचं सगळ्यात महत्वाची की म्हणजे काय? श्रद्धा मॅमचं मोटिवेशन, डान्स विथ दीप्तीचे वर्कआउट, दुसरी हो. गोष्ट म्हणजे तुमची कन्सिस्टन्सी. हो. तर थँक्यू काकू, तुम्ही तुमची जर्नी आमच्याशी शेअर केल्याबद्दल. तर तुम्ही आता आमच्या 55 वर्षाचे वय असलेल्या काकूंची स्टोरीज ऐकली. तर हा दीप्तीचा वर्कआउट करण्यासाठी कोणत्याही एजचं लिमिट नाहीये, हे काकूंच्या जर्नीवरून प्रूव्ह होतं. तर अशीच माझ्यासोबत अजून माझी एक मैत्रीण आहे, हेमाली. तिच्याशी पण आपण बोलूया, तिच्या जर्नीबद्दल आपण जाणून घेऊया. नमस्कार हेमाली, माझ्या चॅनलवरती स्वागत आहे तुझं. तुझी डान्स विथ दीप्तीची जर्नी कशी सुरू झाली आणि तुला काय काय बेनिफिट्स मिळालेत हे आमच्याशी शेअर करशील का? हो, नक्कीच. हॅलो, मी हेमाली सावदेकर. तर जशी सगळ्यांची दीप्ती सोबतची जर्नी युट्यूब व्हिडिओ बघून झाली, तशीच माझी पण झाली. तर सहज एक दिवस युट्यूब बघता बघता दीप्तीचा व्हिडिओ समोर आला. त्याआधी मी खूप ट्राय केलं होतं. माझ्यामध्ये पेशन्स एकदम कमी आहे. मी खूप वेळ नाही अशी स्टिक राहू शकत. पण तो व्हिडिओ बघताना माहित नाही असं काहीतरी क्लिक झालं मला आणि हे फॉलो करायला पाहिजे आपण. असं करत मी फॉलो केलं. मग मी खूप दिवस युट्यूब व्हिडिओ बघून ट्राय करत होते. पण मग मध्येच काय हाऊसवाईफ असल्यामुळे आपल्याकडे कारण 100 असतात. 100 स्वतःला वेळ न द्यायची. देण्याची. मग आज मुलाचा क्लासच आहे, आज त्याला शाळेतच जायचंय किंवा तो आजारीच आहे. मग आपण थोड्या वेळाने करू, संध्याकाळी करू, दुपारी करू, असं करत ते माझं खूप वेळेस ब्रेक व्हायला लागला, म्हणजे होतच नव्हतं. मग मी विचार केला की अरे काहीतरी आपल्याला मोटिवेशन पाहिजे. मग मी साईटवर गेले. मग मला बॅचेस कळल्या की त्यांच्या झूम बॅचेस आहेत म्हणून. बरोबर. मग मी 9ची बॅच मला सुटेबल होती, मग तशी मी श्रद्धाला जॉईन झाले. मग तेव्हापासून आता मला एक्झॅक्ट 1 वर्ष झालं या बॅच. तर मला इतकं आवडलं. मग म्हणजे आता स्वतःहून आता अशी इच्छा होते, नाही आता आता नाही थांबायचं, आता हे कंटिन्यू ठेवायचं, आता हे लाईफ लॉंग राहील. आणि पहिली गोष्ट म्हणजे मला असं वाटलं की अरे मी आता 40 वर्षाची झालीये, तर आता माझं वजन काही करून कमी होणार नाही. आता हे बरोबर. असंच राहील. म्हणजे जे हार्मोनल इम्बॅलन्स आहे, मेनोपॉज सुरू होणार आहे, तर हे काय हे नॅचरल आहे, हे ह्याच्यासोबत मला असंच डील करावं डील लागेल करायचं. असं. पण ह्या DWD जॉईन केल्यामुळे मला इतकं बेनिफिट मिळाला की जे स्ट्रेस असतो तो स्ट्रेस मला नाही कधी आला. हार्मोनल जो इम्बॅलन्स होता मला, तो माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. आणि मेन म्हणजे मी 41 असून आता माझं वेट लॉस पण होणं सुरू झालंय, इंच लॉस झालं आहे. म्हणजे जे सगळे म्हणत होते की अरे काही नाही होणार, आता 40 नंतर तू अशीच राहशील, तू कितीही काही कर, कितीही चेंजेस कर लाईफस्टाईल मध्ये. पण मी म्हटलं नाही, मला हे ट्राय करायचंय. मी DWD सोबत नक्की माझ्यामध्ये चेंजेस होतील आणि ते माझ्यात झाले. म्हणजे खूप खुश आहे, एकदम स्ट्रेस फ्री झाले. मी एक एक बीट एन्जॉय करते आणि मेन मला म्युझिक आणि डान्स खूप आवडतो. तिच्यामुळे बोर नाही झाले. वर्कआउट इतके इंटरेस्टिंग आहेत दीप्तीचे की खूप छान, म्हणजे बोरच नाही होणार. तुम्ही करू शकतात कितीही. प्लस बुस्टर आहे, श्रेड आहे, त्यात सगळ्यात बरोबर. खूप बेनिफिट्स मिळतील. तसंच आता मी नेहमीच श्रद्धाला म्हणते की दीप्ती माझं इन्स्पिरेशन आहे, तर श्रद्धा माझं मोटिवेशन आहे. ते एकच कारण आहे जी मी चालू आहे कंटिन्यू श्रद्धा सोबतच. आता चालूच राहील, बरोबर आहे. बंद नाही होणार कधी. हा बरोबर आहे. म्हणजे आपलं फॅट लॉस झालं, वेट लॉस झालं तरी आपल्याला ही जर्नी थांबवावीशी वाटत नाहीये, कारण आपल्याला ह्या डान्स विथ दीप्ती बरोबरचा हा जो प्रवास आहे, श्रद्धा मॅमची जी बॅच आहे, ती आपल्याला स्वतःला आतून आवडायला लागली. त्यामुळे आपल्याला असं वाटतंय की आपण आता थांबायला नको आहे, आपण कंटिन्यू करूया. सेम माझ्याही फिलिंग त्याच आहेत. तेच मी एवढे फ्रेंड्स मिळाले,
एवढे लांबचे लांबचे सगळे आहेत, तरी पण इतकं कनेक्शन झालंय प्रत्येकी सोबत की एक दिवस एक नसली तर अरे आज हिचं गुड मॉर्निंग नाही आलं, अरे आज हिचं हे नाही आलं, आज ही दिसली नाही. जरी बरोबर. दूर आहेत तरी सगळे कनेक्टेड आहे एकमेकांसोबत. खूप छान DWD फॅमिली आमची तयार झाली आहे. मस्त एकदम. आपण आता हिमालीची स्टोरी ऐकली सगळी, तर त्यानंतर अजून माझी एक मैत्रीण आहे दीपिका माझ्या सोबत आहे, तिच्याशी पण आपण गप्पा मारूया. हाय दीपिका. हाय दीपिका, आपका मेरे यूट्यूब चैनल पे स्वागत है। और आपकी डांस विद दीप्ति के साथ की जर्नी कैसी थी और आपको क्या क्या बेनिफिट्स मिले? तो मेरी श्रद्धा के साथ में जर्नी एक्चुअली फरवरी 2022 से स्टार्ट हुई है। पर मैंने दीप्ति के वीडियोस नवंबर 2021 से फॉलो करना शुरू कर दिया था। और अगर आप मेरे मेडिकल हिस्ट्री के बारे में जानना चाहते हो तो मुझे एक्चुअली 2012 में थायराइड हाइपोथायरॉयडिज्म का प्रॉब्लम था, जिसके लिए मैंने सब ट्राई करके देखा। मैंने डॉक्टर्स भी चेंज किए बिकॉज मुझे 2-3 डॉक्टर से कुछ फर्क नहीं पड़ रहा था, तो मैंने डॉक्टर्स भी चेंज किए। उसके बाद मैंने जिम भी ज्वाइन किया, उसके बाद मैंने कुछ योगा सेशंस भी ज्वाइन किए। मैंने नेचुरोपैथी, एलोपैथी, आयुर्वेदिक, होम्योपैथिक सारे सब मतलब ट्राई किया, सब मेरा हो गया था। आई हैव गिवन अप ऑन एवरीथिंग। जो भी मेरे रास्ते में आ रहा था मैंने सबसे हाथ ऊपर कर दिए थे कि अब मेरा तो उधर से हो कुछ ही नहीं नहीं। वाला है, कुछ नहीं होने वाला है। और एक टाइम के बाद में मेरा कॉन्फिडेंस लेवल इतना लो हो गया था कि मैंने ट्रीटमेंट लेना भी बंद कर दिया था, जबकि मुझे डॉक्टर ने ये कहा था कि अगर आपने एक दिन भी गोली मिस करी, मतलब आज का 8 दिन का वो जो है पूरा गैप आपने वो मिस किया है, एक दिन से अगर गोली आप मिस कर रहे हो तो। और ऐसा मैंने तो 2, ढाई, 3 महीने डॉक्टर के पास में गई नहीं थी। तो मुझे फिर से जब मैं 3 महीने बाद में जब मुझे प्रॉब्लम हुआ और जब मैंने फिर डॉक्टर के पास में अप्रोच किया, तो फिर से मुझे जीरो से उसकी शुरुआत करनी पड़ी थी। तो अब ऐसा हुआ था मेरी लाइफ में कि अब मैं क्या करूँ, कहाँ जाऊँ, कुछ नहीं। तो ऑल ऑफ अ सडन लाइक अ मैजिक मेरे सामने DWD आया। और मैंने ऐसा कुछ ज्यादा होप्स नहीं रखे थे, बट मुझे ऐसा था कि एटलीस्ट मैं थोड़ा सा वजन अपना कम कर पाऊँ, बिकॉज डॉक्टर्स मुझे वही कह रहे थे कि आपका वजन ही कम करना आपके लिए सबसे इम्पोर्टेंट है। सबसे बड़ी। जब तक आप अपना वजन कम नहीं करोगे तब तक आपको कुछ भी मेडिसिन इफेक्ट नहीं करेगा। अब मेरे लिए ये था कि वेट लॉस मेरा टारगेट नहीं था, ना फैट लॉस। तो मुझे ऐसा था कि एटलीस्ट मैं अपना एक मील टाइम थोड़ा एंजॉय करूँ, तो मैंने DWD ऐसे ज्वाइन किया। और 2 महीने बाद में मुझे डॉक्टर के पास फिर से जाना था अपना थायराइड का लेवल चेक करने के लिए। और मैंने ऐसा इमेजिन ही नहीं किया था कि मेरे थायराइड लेवल्स नॉर्मल आ जाएंगे। मतलब मेरा जो स्केल था वो 8.3 का था, जो कि वेरी क्रिटिकल लेवल पे आता है हाइपोथायरॉयडिज्म के। वो तो मतलब जो हम्म लेवल मेंशन करते हैं ना हम्म लेबोरेटरी वाले, उसमें वो लेवल मेंशन भी नहीं थी, मैं उसका पार कर चुकी थी। और हम्म जब मैं 2 महीने मतलब जैसे मैंने नवंबर में स्टार्ट किया था यूट्यूब वीडियोस, तो उसके 2 महीने बाद में मतलब श्रद्धा का जैसे 2 दिन बाद में मुझे ज्वाइन ही करना था फरवरी में श्रद्धा का क्लास। उसके दो ओके। दिन पहले ही मैंने चेकअप किया और 2 दिन पहले मेरी विजिट थी डॉक्टर के पास में। उसमें मेरा 0.2 ये रिपोर्ट आया था। तो इतना मुझे अच्छा मैजिक लगा हो कि गया। वो, हाँ, मैजिक ही होगा, जैसे मैजिक वैंड किसी परी ने ऐसे घुमा दी वो मेरे ऊपर और हाँ हाँ हाँ। सब कुछ हुआ। अब जब था मेडिकेशन तो 2012 से मेरे साथ में था, हम्म लेकिन ऐसा क्या अलग हुआ मेरे साथ में, मैंने डाइट तक नहीं फॉलो की थी। अर्चना को मैंने तब तक ज्वाइन नहीं किया था जब तक मेरे लेवल्स नॉर्मल आए थे। हम्म जस्ट मैंने रेगुलरली DWD फॉलो किया था, जस्ट रेगुलर यूट्यूब मैंने से। कार्डियो, हाँ, 30-40 मिनट्स का मैंने बस वो कार्डियो किया था और उससे हम्म मुझे ये रिजल्ट आ गए। लेकिन जैसे ही मैं बूस्टअप हुई, जो मेरे लेवल्स नॉर्मल आए थायराइड के, जैसे मुझे एक बूस्ट मिला, तो मैंने हम्म कंसिस्टेंसी श्रद्धा के भी सेशन में रखी उस तरीके से कि नहीं, मुझे इससे मतलब रिजल्ट मिल रहा है तो मुझे उसको कंटिन्यू करना है। और हम्म सेशंस भी इतने अमेजिंगली डिजाइंड है DWD के कि कभी ऐसा बोर होता ही नहीं है। अगर आज के डेट में मैं सोचती हूँ कि मुझे कहाँ ज्वाइन करना है, अगर मैं गैप भी लेती हूँ बीच में तो मुझे ज्वाइन कहाँ करना है, तो मेरे पास में कोई ऑप्शन नहीं है दूसरा DWD के अलावा। मुझे सिर्फ श्रद्धा और सिर्फ दीप्ति यही दिखते हैं। तर तुम्ही आता 3 स्टोरीज माझ्या मैत्रिणींच्या ऐकल्याच आहेत. तर पुन्हा आता आपण श्रद्धा मॅम कडे जाऊया. अ, श्रद्धा मॅम, आपण सगळेजण आता DWD म्हणजे डान्स विथ दीप्ती बद्दल सगळेजण बोलतोय. तर डान्स विथ दीप्ती म्हणजेच दीप्ती बद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल?
ओके. सो दीप्ती गौर, ज्या डान्स विथ दीप्ती युट्यूब चॅनलच्या फाउंडर आहेत, तर त्यांची स्वतःची जर्नी ही फक्त स्वतःपासूनच सुरू झाली होती. त्या 2 मुलींच्या आई आहेत. सो त्यांची स्वतःचा फिटनेस मेंटेन करण्यासाठी जेव्हा त्यांनी वर्कआउट करणं स्टार्ट केलं, तेव्हा त्यांना असं वाटलं की चला थोडंसं ग्रुपमध्ये करूया. मग त्यांनी एक 4 फ्रेंड्सना सोबत घेतलं आणि एका स्टुडिओमध्ये क्लासेस सुरू केले. ऑल ऑफ अ सडन कोविड स्ट्रक झाला आणि स्टुडिओज बंद झाले. मग त्यांना असं वाटलं यार मग मी लोकांपर्यंत पोहोचणार कसं. मग त्यांनी काय केलं, स्वतःचा व्हिडिओ बनवला आणि युट्यूब वरती अपलोड केला आणि ती लिंक मग ते त्यांच्या फ्रेंड सोबत शेअर करायचे. मग त्यांच्या लक्षात असं आलं की क्लासमध्ये जितके लोक आहेत त्याच्यापेक्षा जास्त व्ह्यूज युट्यूब वरती आहेत. तो याचा फायदा जास्त लोकांना होत आहे. आणि तेव्हा मग त्यांनी ही गोष्ट सिरियसली घेतली आणि मग कंटेंट क्रिएट करणं चालू केलं, वर्कआउट डिझाईन करणं चालू केलं अजून मोठ्या प्रमाणावरती, आणि त्याच्यानुसार मग ते युट्यूब चॅनल ग्रो होत गेलं. तो याची सुरुवात कुठलंही एक युट्यूबर बनणं किंवा कंटेंट क्रिएशन करणं याच्यातून नाहीच झाली. नाही झालेली. स्वतःचा फिटनेस मेंटेन करण्यासाठी त्यांनी सुरू केलं होतं हे सगळं. तर त्यातून हे आजकाल इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढलंय की त्यांचे 15 लाख फॉलोअर्स आहेत. ओके. सो इतक्या लोकांपर्यंत त्या पोहोचलेल्या आहेत ऑलरेडी. आणि त्यांना अशा सेक्टर्स मधून लोकांकडून इन्व्हिटेशन येत आहे की मेडिकल फील्ड जे खूप हायली रिस्पेक्टेड आहे, जे लोकांच्या आयुष्यासाठी रात्रंदिवस काम करत असतं, तर त्या लोकांनी दीप्ती किंवा डान्स विथ दीप्ती टीमना इन्व्हाइट केलं टू कंडक्ट सेशन्स फॉर देअर टीम. ओके. सो रिसेंटली आम्ही नागपूरमध्येच एक प्रोग्राम केला होता मेडिकल, आपली डिफेन्स. सो इंडियन आर्मी त्यांच्याकडून आम्हाला इन्व्हिटेशन आलं होतं की तुम्ही इंडियन आर्मीच्या लेडीजसाठी, लहान मुलांसाठी, जवानांसाठी सेशन्स कंडक्ट कराल का. सो आम्ही रिसेंटली त्यांच्यासाठी सुद्धा एक सेशन कंडक्ट केलेले आहेत. सो आणि छोट्या मुलांसाठी स्कूलमधून इन्व्हिटेशन आलं होतं की एक आफ्टर स्कूल ऍक्टिव्हिटी घ्या आमच्या मुलांसाठी. सो की एज ग्रुप किंवा कुठलेही फील्ड काहीच बॅरियर नाही आहे. आणि आपल्याला सेक्टर्स मधून सुद्धा इन्व्हिटेशन मिळालेलं आहे. तो डान्स विथ दीप्ती आता कुठे कुठे पोहोचतंय हे त्याचं लाईव्ह मतलब हे एक्झाम्पल्स आहेत, ते प्रूफ आहे. खरं तर हा इंटरव्ह्यू करण्यामागचा माझा पण हाच उद्देश होता की फिटनेस बद्दल अवेअरनेस आपल्याला करायचा आहे. मला माझ्या मैत्रिणींना जो फायदा झालेला आहे तो फक्त मला माझ्या चॅनेल थ्रू माझ्या इतर मैत्रिणींबद्दल माझ्या सबस्क्रायबर पर्यंत पोहोचवायचा आहे की दीप्तीचे मिलियनहून जास्त सबस्क्रायबर आहेत आणि तिचा प्रत्येक वर्कआउट असा इतका बेनिफिशियल आहे की कोणत्याही वयाच्या व्यक्तीने तो केला तरी त्याला 100% रिझल्ट मिळणारच. तर आपण इंटरव्ह्यूच्या शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत. तर माझ्यासोबत श्रद्धा मॅम आहेत, हेमाली आहे, शीला काकू आहेत आणि दीपिका पण आहेत. तर मी तुम्हाला सगळ्यांना शेवटचा प्रश्न विचारते. तुमच्या फिटनेस जर्नी बद्दल तुम्ही सगळेजण एक दोन वाक्यामध्ये काय सांगाल? सुरुवात आपण दीपिका पासून करूया. दीपिका, मेरे लिए एक्चुअली वर्ड्स बहुत कम पड़ रहे हैं एक्सप्रेस करने के लिए कि मैं क्या बोलूं, मतलब DW के लिए, बिकॉज मैंने जो इमेजिन नहीं किया था और जो मेडिकल हिस्ट्री में 2012 से सफर कर रही थी, जो मुझे 2022 में उसका विद इन 2 मंथ जो रिजल्ट मिला है, जस्ट एक फेथ रखने पे, दीप्ति के ऊपर एक फेथ रखने से मुझे जो रिजल्ट मिला है, उसके लिए मैं इमेंस ग्रेटिट्यूड मेरे दिल से फील करती हूँ. और जिसने अपने पूरे लाइफ में सब चीजों पे गिव अप किया है, मेरा उनके लिए वही कहना है कि एक बार आप इस प्रोग्राम को एनरोल करके देखो, आपको रिजल्ट नहीं मिला तो नाम बदलेगा. हेमाली, जसा हा महिना आहे दीप्तीने सेल्फ लव सुरू केलंय, तर मला फक्त इतकंच प्रत्येक हाऊसवाईफला सांगणं आहे की प्लीज स्वतःसाठी दिवसातला 1 तास नक्की द्या आणि आयुष्यभर खुश राहा. हा एक गुरु मंत्र आहे. काकू, शीला काकू काय म्हणतात? मी असं सांगेन की सुखी आयुष्यासाठी तुम्ही भरपूर पैसे कमवा, पण स्वतःच्या आरोग्यासाठी 1 तास डान्स विथ दीप्ती बरोबर घालवा. श्रद्धा मॅम, आपल्याला एकच आयुष्य मिळतं आणि ते हेल्दी रीतीने घालवण्यासाठी आपल्याला 1 तास नक्कीच इन्व्हेस्ट केला पाहिजे स्वतःच्या हेल्थसाठी. सो तुम्ही डान्स विथ दीप्तीचे वर्कआउट्स नक्की ट्राय करा आणि तुम्हाला नक्की आवडेल, ही आमची गॅरंटी आहे.
माझा उद्देश हाच होता, हा इंटरव्ह्यू अरेंज करण्यासाठी. गप्पा, एक इंटरव्ह्यू म्हणण्यापेक्षा आज आपल्या भरपूर साऱ्या गप्पा झाल्यात. आपण माझ्या मैत्रिणींच्या पण ह्या सगळ्यांच्या ट्रान्सफॉर्मेशनच्या स्टोरीज ऐकल्या. तर हा एक कदम आरोग्याकडे असं म्हणायला काहीच हरकत नाहीये. जो मला बेनिफिट मिळाला, माझ्या मैत्रिणींना बेनिफिट मिळाला, तो तुम्हाला सबस्क्रायबरना पण मिळावा आणि हे अवेअरनेस जे आहे फिटनेसचे ते तुमच्यापर्यंत पण पोहोचावं, हीच इच्छा आहे आणि हाच या व्हिडिओचा मागचा उद्देश आहे. तर खूप छान वाटतंय तुमच्याशी सगळ्यांशी गप्पा मारून. तुम्ही मला अप्रोच झाल्याबद्दल पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. पण थँक्यू. तर तुमच्या सोबत मी आज इंटरव्ह्यू मार्फत एक छानसा व्हिडिओ शेअर केलेला आहे. तर तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या सुंदर छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.